रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण पांडुरंगाचे नामस्मरण कसे, कोठे, कधी करायचे ते पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीवाले बटन दाबायला विसरू नका आणि लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. विठ्ठलाचे नामस्मरण हे वारकरी संप्रदायाचे प्राण आहे. विठ्ठल विठ्ठल हा केवळ एक मंत्र नसून तो भक्तांच्या अंतःकरणाचा टाहो आहे. संतांनी नामस्मरणाचे महत्त्व खूप सुंदर शब्दात वर्णन केले आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाचे काही प्रमुख पैलू: साधेपणा आणि सुलभता. विठ्ठलाचे नाव घेण्यासाठी कोणत्याही कठीण विधी, योगासने किंवा विशिष्ट वेळेची गरज नसते. चालता बोलता, काम करता करता, अगदी कधीही आणि कुठेही विठ्ठलाचे नामस्मरण करता येते. संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे नाम, घेता हरीचे गुणगान. सर्वसमावेशकता. विठ्ठलाचे नाव घेण्यासाठी जाती, वर्ण, लिंग किंवा सामाजिक स्थितीचा कोणताही भेदभाव नाही. विठ्ठलाच्या दारी सर्व समान हे तत्व नामस्मरणातूनच सिद्ध होते. भक्ती आणि प्रेम. नामस्मरण हे केवळ यांत्रिक उच्चारण नसून ते भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक आहे. जेव्हा एखादा भक्त विठ्ठल असे म्हणतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात प्रेम, करुणा आणि आर्तता भरलेली असते. संत नामदेव म्हणतात, विठ्ठल विठ्ठल गजरी, नाचू पंढरपुरी. चित्तशुद्धी आणि शांती. विठ्ठलाच्या नामस्मरणाने मनातील नकारात्मक विचार, चिंता आणि दुःख दूर होतात. ते चित्त शुद्ध करते आणि भक्ताला शांती आणि आनंद प्रदान करते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, विठ्ठल विठ्ठल हाच माझा देवहरी. मुक्तीचा मार्ग. विठ्ठलाचे नामस्मरण हे संसाराच्या दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग मानले जाते. जेव्हा एखादा भक्त निरंतर नामस्मरण करतो, तेव्हा तो ईश्वराशी एकरूप होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे विठ्ठला, तुझे नाव हे अमोल. विठ्ठलाच्या नामस्मरणासाठी संतांनी अनेक अभंग आणि भजने रचले आहेत, जे आजही भक्तांच्या ओठांवर आहेत. या अभंगांच्या माध्यमातून भक्त विठ्ठलाप्रती आपली भक्ती आणि प्रेम व्यक्त करतात. पांडुरंगाच्या नामस्मरणाचे काही प्रमुख मंत्र: विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल, विठोबा रखुमाई. विठ्ठलाचे नामस्मरण हे केवळ भक्तीचे साधन नसून ते जीवन जगण्याची एक पद्धत आहे. ते भक्तांना प्रेम, करुणा आणि नम्रतेचे महत्त्व शिकवते.